जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सोलापूर महानगरपालिकेनं आर्थिक स्वावलंबनाकडे महत्त्वाचं पाऊल टाकत स्वतःचा म्युनिसिपल बॉन्ड उभारण्याची तयारी सुरू केली आहे। सोलापूर शहरातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारण्याच्या दृष्टीनं सोलापूर महानगरपालिका आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महानगरपालिका स्वतःचा म्युनिसिपल बॉन्ड उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे। या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मुंबई येथील AK कॅपिटल या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून कंपनीनं प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे। या प्रक्रियेसाठी महापालिकेकडून अंदाजे 8 ते 9 लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे। या बॉन्डच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेला बाजारातून सुमारे 200 कोटी रुपये मिळणार आहेत। मात्र ही रक्कम कर्ज स्वरूपात असल्यानं तिची परतफेड करावी लागणार असून त्यासाठी महापालिकेला दरवर्षी अंदाजे 50 कोटी रुपये व्याज आणि हप्ता म्हणून द्यावे लागतील। या बॉन्डद्वारे उभारलेला निधी शहरातील 1400 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात येणार आहे। याआधी नगरोत्थान योजनेअंतर्गत 892 कोटींचा DPR तयार करण्यात आला होता। मात्र निधी अभावी ही योजना रखडली होती। आता हीच योजना जागतिक बँक प्रकल्पांतर्गत राबवली जाणार असून तिचा खर्च वाढून 1400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे। या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून 600 कोटी, शासन अनुदानातून 300 कोटी आणि उर्वरित 200 कोटी म्युनिसिपल बॉन्डद्वारे उभारले जाणार आहेत। तसंच उर्वरित निधी DBO तत्वावर मक्तेदारांकडून उभारण्यात येणार असून त्याला 10 वर्षांच्या देखभाल कराराच्या बदल्यात महसूल दिला जाणार आहे। या योजनेअंतर्गत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत। सध्या अस्तित्वात असलेल्या 67 पाण्याच्या टाक्यांपैकी 16 टाक्या कालबाह्य झालेल्या असून त्या पाडून नव्यानं उभारल्या जाणार आहेत। त्याचबरोबर 21 नवीन पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली जाणार आहे। शहरातील 30 वर्षांहून अधिक जुनी आणि जीर्ण पाईपलाईन बदलून सुमारे 600 ते 700 किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे। यामध्ये 4 इंच ते 48 इंच व्यासाच्या पाईपचा समावेश असेल। त्यामुळे शहराला दररोज नियमित आणि उच्च दाबानं पाणीपुरवठा होणार असून सध्याचा विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची शक्यता आहे। सुमारे 170 MLD पाण्याचा योग्य वापर करून शहर आणि हद्दवाढ भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून तो तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे। सांगली, पुणे आणि मुंबई येथील संबंधित विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठवण्यात येणार आहे। उजनी धरणातील जॅकवेल आणि समांतर जलवाहिनी प्रकल्पामुळे या योजनेला आवश्यक तांत्रिक पात्रता मिळाली असून त्यामुळे जागतिक बँकेकडून 600 कोटींच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे। म्युनिसिपल बॉन्ड म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भांडवली बाजारातून निधी उभारण्याचा आधुनिक मार्ग। या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून ठराविक व्याजदरानं कर्ज घेतलं जातं आणि ठराविक कालावधीत परतफेड केली जाते। जागतिक बँकेच्या निर्देशानुसार सोलापूर महापालिका आता आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि महसूल वाढ यावर भर देत आहे। पुणे, मुंबई आणि नाशिक महापालिकेनंतर आता सोलापूर महापालिकेनंही हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे। एकूणच 1400 कोटींच्या या भव्य पाणीपुरवठा प्रकल्पामुळे सोलापूर शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळण्याचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे। महापालिकेच्या या निर्णयामुळे शहराच्या आर्थिक क्षमतेत वाढ होऊन भविष्यातील मोठ्या प्रकल्पांसाठीही मार्ग मोकळा होणार आहे।